मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। ई बाईक टॅक्सीला सरकारची मान्यता। महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाकडून ई बाईक टॅक्सी सेवांसाठीचे किमान भाडं मंजूर। पहिल्या टप्प्यामधील भाडं 15 रुपये आणि त्यापुढील प्रति किलोमीटरसाठी 10 रुपये 27 पैसे भाडं। दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार। मेट्रो 3 या मार्गावर कफ परेड ते आरे कॉलनीपर्यंत 27 स्टेशन्स असतील। हा मुंबईमधला एकमेव संपूर्ण अंडरग्राऊंड मेट्रो कॉरिडॉर आहे। मुंबईकरांसाठी आणखी एक प्रवासी मार्गाची सुविधा तयार होणार। वसईच्या खाडीवरील नागला बंदर आणि उत्तन डोंगरी थेरेरो सेवा सुरू करण्यासाठी जेट्टी उभारण्यात येणार। जेट्टीसाठी सीआरझेड संबंधी मंजुरी प्राप्त। मुंबई लोकलमधील मालवाहू श्रमिकांना एसी प्रवास करणार। 12 आणि 15 डब्यांच्या एसी लोकलमधील माल डबे सुद्धा वातानुकूलित असणार। स्वतंत्र डबा आणि स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणा लावण्यात येणार। ठाणे शहरामध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ। 3 महिन्यामध्ये डेंग्यूचे 279 तर मलेरियाचे तब्बल 336 रुग्ण। ठाणे महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट। तापाच्या आणि सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं आकडा वाढण्याची शक्यता। ठाण्यामधील काही भागामध्ये उद्या पाणीपुरवठा बंद। जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रामधील जलाशयामध्ये वाहिन्यांची देखभाल करण्यासाठी शटडाऊन घेण्यात येणार। कळवा, मुंब्रा, दिव्यासह वागळे आणि माजिवडा मानपाडा प्रभागामध्ये पाणीपुरवठा बंद। केडीएमसी हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ। 8 महिन्यामध्ये तब्बल 17,512 नागरिकांना चावा। दिवसाला 50 ते 60 जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा। महिन्याला 1100 कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची प्रक्रिया। माडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील खासगी बिल्डरांकडून मिळालेल्या 20% म्हणजेच 565 घरांसाठी 1,70,135 अर्ज म्हणजेच माडाच्या एका घरासाठी 301 अर्जदारांमध्ये चुरस। मुंबईतील मोनो रेल्वे अतिवजनाने वा तांत्रिक बिघाडामुळे बंद पडण्याच्या घटना वाढल्या। नव्या मोनो रेल्वेची वर्षभरापासून चाचणी। 5 जुन्या गाड्या सेवेत, नव्या 10 गाड्यांची प्रतीक्षा।